दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. आज गुरुप्रतिपदा. त्या दत्त महाराजांचं सर्वांनी दर्शन घ्या. मीही घेऊन आलेले आहे. तर नित्यसेवा स्वामींची कशी करावी याच संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. नित्यसेवेमध्ये आपण जसं आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करतो, उंबऱ्याला हळदीचं लेपन करतो, तुळशीचं पूजन करतो, त्याच प्रमाणे दत्त महाराजांचा वास असणाऱ्या औदुंबर पूजन दररोज करावं. नमस्कार, मी तेजश्री. आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. गुरुप्रतिपदेच्या सर्व स्वामी भक्तांना शुभेच्छा. तर स्वामींची नित्यसेवा कशी असावी याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत, किंवा स्वामींची नित्यसेवा करणं का महत्त्वाचं आहे. बघा, आपल्याला जसं मोबाईलचं चार्जिंग संपत आल्यानंतर त्याला वेळच्या वेळेला मोबाईल चार्ज करावा लागतो, त्याच पद्धतीने आपणही आपल्याला बघा, आपल्या कर्मांचे भोग प्रत्येकाला भोगायचे आहेत, पण आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होणे किंवा कोणतीही संकट दुःख जर आपल्या आयुष्यात येणार असतील तर त्याची तीव्रता कमी व्हावी. कारण आपले प्रारब्ध जे गेल्या जन्मीचं आहे ते भोग कुणालाही चुकले नाहीत. सगळं काही विधिलिखित आहे. महाराज सर्व जाणतात. महाराजांना प्रत्येक गोष्टीची माहिती आहे. तर महाराज आपल्याला या संकटातून, प्रत्येक संकटातून ते हाकेला येतात, धावून वाचवत असतात. आपले कर्म आपल्याला भोगायचे आहेत, त्यामुळे ते आपण चुकवू शकत नाही. पण त्या कर्माची तीव्रता कमी करण्याची ताकद ही महाराजांच्या सेवेत आहे. आपल्याला आपल्या कुळदेवी, कुळदैवत, पितरांची सेवा आणि महाराजांची सेवा करणं हे महत्त्वाचं आहे. आता महाराजांची नित्यसेवा म्हणजे काय? तर दररोज श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची जप करणे. मग 11 माळी जप आपल्याला करायचे असतात. आता मलाही तेवढ्या शक्य होत नाहीत, मग मी 3 माळी जप करते, कधी 5 माळी, कधी 11 माळी विशेष प्रसंगी करत असते. गुरुवारी महाराजांना षोडोपचारी अभिषेक, आता मूर्ती असेल त्यांनी दर गुरुवारी महाराजांना अभिषेक पंचामृताने किंवा जलाभिषेक घाला. अभिषेक घालताना श्री स्वामी समर्थ म्हणू शकता, किंवा अगदी पवमान सुक्त आहे, अथर्व शीर्ष पुरुष सुक्त म्हणून अभिषेक घालायचा आहे. नित्यसेवा फक्त म्हणाली तर स्वामी चरित्र सारामृताचे क्रमश 3 अध्याय आणि श्री स्वामी समर्थ मंत्राची 1 माळ तरी जप तुम्हाला करायचीच आहे. या सेवेमुळे काय होतं तर बघा, आपण जेव्हा 11 माळी जप करत असतो तर आपले जे षडरिपू आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, माया, जे काही आहे, तर या 11 माळी या सर्वांसाठी असतात. 1 माळ स्वतःसाठी शेवटची असते, 1 माळ गुरूंसाठी, 1 कुळदेवी कुळदैवतांसाठी असते. त्यामुळे आपल्याला 11 माळी जप करायचे असतात. पण आपल्याला ह्या दररोज शक्य होत नाहीत, पण कमीत कमी तरी गुरुवारी 11 माळी जप करण्याचा प्रयत्न करा. नित्यसेवेमध्ये खंड अजिबात पाडायचा नाही. आता महिलांना जेव्हा मासिक धर्म असेल, काही कारणाने सुतक आले, विटाळ आलं, तर तेवढे दिवस स्किप करायचे व पुन्हा नित्यसेवा चालू करायची. आता जेव्हा तुमचे संपूर्ण पोथी वाचून होते, म्हणजे 1 ते 21 अध्याय वाचन होतं, तेव्हा आपला 1 पाठ होत असतो, तेव्हा तुम्ही साखरेचा पोथीला नैवेद्य दाखवायचा व पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून 1 अध्यायापासून सुरुवात करायची. म्हणजे आज मी 1, 2, 3 अध्याय वाचले, तर उद्या 4था, 5वा, 6वा वाचणार व शेवटच्या दिवशी साखरेचा नैवेद्य दाखवायचा. दुसऱ्या दिवशी तिथून पुढे पुन्हा नव्याने पोथीला वाचायला सुरुवात करायची. तर ही साधी सोपी महाराजांची नित्यसेवा आहे. स्वामी चरित्र सारामृताला कोणतंही बंधन नाही आहे. आपण कुठेही बसून वाचू शकतो, पण उगीच लोळत बसून सोफ्याला आरामात टेकून वाचायचं नाही. महाराजांच्या समोर छान बसून धूप दीप लावून या स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं आहे. या सेवेची अनुभूती एवढी मोठी आहे की शब्दात सांगण्याच्या पलीकडे आहे. मी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे. कोरोना काळात अनेक सेवेकरींनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे. तर नित्यसेवा ही तुम्ही जेव्हा महाराजांना गुरु करता तेव्हा तुम्हाला दररोज नित्यसेवा करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तारक मंत्र म्हणायचा आहे, महाराजांची आरती करायची आहे. केंद्रात आरतीला हजर राहायला जमलं तर अवश्य केंद्रात हजर राहा, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी कमीत कमी घरात तरी 1 वेळ तरी आरती करायची आहे. आता हे जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे, तर हे आपलं केंद्रातील आहे. तर हेच वाचायचं का? तुमच्याकडे अक्कलकोटचं आणलेलं असेल तर तेही तुम्ही वाचू शकता. पण हे स्वामी चरित्र सारामृत आहे, तर हे कमी आहे, किंवा याला वाचायला आहेत तेवढेच अध्याय आहेत, पण हे वाचायला कमी वेळ जातो. पाऊण तासात याचं वाचन होतं. आता बऱ्याच जणांना 108 पारायण करायचे असतात, म्हणजे पोथीचे पारायण करायचे असतात. यासाठी हे केंद्रातून तयार करण्यात आलेलं आहे. तर ही पोथी तुम्ही दररोज नित्यसेवेमध्ये वाचू शकता. अक्कलकोटची असेल तर तीही तुम्ही वाचू शकता, पण ही पोथी वाचायला खूप कमी वेळ जातो.
म्हणून ही वाचायची. आणि स्वामीचरित्र सारामृत म्हणजे महाराजांचा आत्मा आहे. म्हणजे महाराजांची सगळ्यात सर्वोच्च सेवा म्हटलं तर नामस्मरण आणि त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृताचे कथा पोथी वाचन. याचबरोबर ऐक्य मंत्र असेल, स्वामी स्तवन प्रत्येक सेवेपूर्वी करणं महत्त्वाचं आहे. व्यंकटेश स्तोत्र, बाकीच्या ज्या सेवा येतात तर त्याही करणं महत्त्वाचंच आहे. पण महाराजांची सेवा, नित्यसेवा तुम्ही करून पहा. सर्व संकट, त्रास सगळं काही तुमचं दूर होईल. मग आपल्या आयुष्यातील वाईट कर्मांचा प्रभाव आपल्या कुटुंबावर किंवा आपल्यावर पडू नये यासाठी स्वामींच्या नित्यसेवेची जोड संसाराला असणं खूप महत्त्वाचं आहे. मी म्हणते म्हणून जे कोणी सेवा करत असतील त्यांनीही चुकवू नका. नित्यनेमाने सेवा करा. आणि जे नव्याने सेवेकरी असतील त्यांनीही आजपासून अशा पद्धतीने सेवा करून पहा. खूप सुंदर अनुभूती येते. पहिला अध्याय इथून सुरू होतो व अध्याय खूप छोटे आहेत. समजायला सोपं आहे व म्हणायलाही तेवढंच सोपं आहे. तर अध्याय छोटं असल्यामुळं फार वेळ जात नाही. अगदी तुमचं 5 मिनिटात होतं. नंतर तर अगदी पाठांतर होऊन जातं. अध्याय 3 आता 1, 2, 3 इथपर्यंत आपण वाचन केल्यानंतर हे एक दिवस वाचायचं. दुसऱ्या दिवशी 4था, 5वा, 6वा या पद्धतीने दररोज 3 क्रमश वाचू शकता किंवा क्रमश 7 अध्याय वाचन तुम्ही करू शकता. तर एवढीच सेवा होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.